नमस्कार. शासन ज्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 8 वर्षाची थकबाकी. शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे त्याला सुरू करूया. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून दिनांक 1/4/6 पासून ते दिनांक 25/11/14 या कालावधीत 6व्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सहकार पवन व वस्त्र उद्योग विभागामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 27/5/25 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून दिनांक 1/4/6 पासून ते दिनांक 25/11/14 या कालावधीतील 6व्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी ₹11,90,69,69,463 फक्त इतका निधी वितरित व खर्च करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. उक्त खर्च हा सन 25-26 या वित्तीय वर्षाकरिता मागणी क्रमांक V2-2851 वस्त्र उद्योग व लघु उद्योग 0-110 समिती ग्राम उद्योग व लघु उद्योग आणि सहकार संस्था 1-8 महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपूर येथील कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम प्रदान करणे अनिवार्य. 28-51-17-552 36 सहाय्यक अनुदान वेतन या लेखा शीर्षकाअंतर्गत महाराष्ट्र विधिमंडळाच्या डिसेंबर 25 च्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर तरतुदीतून भागवण्यात यावा. उक्त निधी आहरण करून संबंधितांना संवितरित करण्यासाठी सहाय्यक संचालक लेखा वस्त्रोद्योग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नागपूर यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच आयुक्त वस्त्रोद्योग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नागपूर यांना नियंत्रित अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. उक्त निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर आयुक्त वस्त्रोद्योग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे अधीनस्थ सुपूर्द करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 27/5/25 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 70/2026 व्यय 2 दिनांक 5/2/26 अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. धन्यवाद.